नमस्कार माझ्या मित्रांनी मैत्रिणींनो, बघा आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान पाठ पहिला सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण। सजीव सृष्टी म्हणजे नेमकं काय? वनस्पती प्राणी ज्यांचे जीव आहे तो आपण गेल्या वर्षी ही शिकलोय, बरोबर आहे का? पण ह्या वर्षी काय शिकणार आहोत? त्यांच्यात कशा प्रकारे अनुकूलन होतं आणि त्यांचं वर्गीकरण कुठल्या सृष्टीत केलं जातं सजीवांचं, ते आपण या पाठामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। बघा, खूप महत्त्वाचा धडा आहे। थोडे आठवा म्हणजे काय? तुम्हाला अगोदर 6वीला जो काही पाठ शिकवलेला आहे तो पाठ तुम्हाला विचारला जातो। काय बघा, सजीवामधील विविधता कोणकोणत्या बाबीमध्ये लक्षात येते? सजीवामध्ये माहिती आहे, वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, त्यांच्यामधील जी विविधता आहे ते कोणत्या बाबीमुळे लक्षात येते? बघा, त्यांचा आकार घेतला, प्रकार घेतला किंवा रंग घेतला। रंग म्हणजे आता प्रत्येकाचा रंग, वनस्पती असू दे, प्रत्येक वनस्पतीचे जरी घेतलं तर सर्वांचा रंग वगैरे सारखा आहे का? फुलांची पद्धत, पानांची पद्धत कशी आहे? विविधता आहे त्याच्यात। तर माणसा जरी बघत तर प्रत्येकात वेगवेगळी विविधता दिसून येते। बोलण्याची पद्धत असेल, कलर असेल, शरीराचा आकार असेल, प्रत्येकात काय दिसून येते? आपल्याला विविधता दिसून येते। हे आपल्याला ह्या बाबीमुळे लक्षात येतं। नंतर बघा, पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत, ते आपण मोजूही शकत नाही तेवढ्या असंख्य वनस्पती आहेत। बघा, काही वनस्पतींना विविध फुले आहेत, काही सांगते सर्व नाही। काही वनस्पतींना विविध फुले आहेत म्हणजे काही वनस्पतींना फुले नाहीत, म्हणजे ही त्यांची विविधता एक प्रकारची। पण फुले ही एकसारखी आहेत का सर्वांची? नाही, त्याच्यात सुद्धा काय विविधता दिसून येते। नंतर बघा, काही वनस्पती पाण्यात आढळतात, अशा काही वनस्पती आहेत, काही सांगते सर्व नाही उच्चारला। काही वनस्पती म्हणजे कमळासारखे काही वनस्पती आहेत, त्या कुठे आढळतात? पाण्यात आढळतात। तर काही पाण्याचे दुर्भिक्षक असलेल्या वाळवंटी प्रदेशात आढळतात, म्हणजे जिथं पाण्याची कमतरता आहे। उदाहरणार्थ कॅक्टस, निवडुंग हा कुठं आढळतो? वाळवंटातच आढळतो फक्त, बरोबर आहे का? कारण तिथं तो पाण्याच्या कमतरतेतही तिथं राहू शकतो, अशी त्याच्यात विविधता आलेली दिसून येते। तर नंतर बघा, काही वनस्पती सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाही। तर अशा काही वनस्पती आहेत की ती सूक्ष्मदर्शीच्या खाली बघितल्याशिवाय आपल्याला त्या डोळ्यांना दिसत नाहीत, फक्त त्या सूक्ष्मदर्शी खाली दिसतात, एवढ्या सूक्ष्म काही वनस्पती आहेत। तर काही मात्र प्रचंड मोठ्या आकाराच्या आहेत। वड असेल, आंबा असेल, ह्या वनस्पती कशा प्रचंड मोठ्या आहेत, बरोबर आहे का? म्हणजे ही काही त्यांच्यातली विविधता दिसून येते प्रत्येक वनस्पतीमध्ये। काही वनस्पती बर्फाळ प्रदेशात आढळतात, ह्यातल्या काही वनस्पती आहेत त्या कुठं आढळतात? फक्त बर्फाळ प्रदेशातच आढळतात। सूचीपर्णीमध्ये असतील त्या बर्फाळ प्रदेशात मध्ये असतात, लक्षात ठेवा। नंतर बघा, वनस्पती सारखीच प्राण्यामध्ये सुद्धा विविधता आहे। ज्या प्रकारे वनस्पतीमध्ये विविध रंगाची फुले आहेत, काही पाण्यात आढळतात वनस्पती, काही पाण्याशिवाय दुसऱ्या वाळवंट प्रदेशात राहतात, तर काही सूक्ष्मदर्शी खाली दिसत एवढे सूक्ष्म आहे, तर काही प्रचंड मोठ्या आकाराने आहेत। त्याचप्रमाणे वनस्पतीप्रमाणे प्राण्यात सुद्धा विविधता आपल्याला दिसून येते। बघा, काही एकपेशीय तर काही बहुपेशीय प्राणी आहेत। आपण गेल्या वर्षी शिकलोय एकपेशीय प्राणी कुठले, बहुपेशीय कुठले। एकपेशीयमध्ये ठराविकच आहे, पॅरामेशियम आणि अमिबा, इग्लुइना हे कशात येतात? एकपेशीयमध्ये येतात, लक्षात ठेवा। आणि काही बहुपेशीयमध्ये सर्व प्राणी हे कशात येतात? बहुपेशीयमध्ये असतात। स्वतः माणूस, माकड असेल, हत्ती असेल, उंट असेल, हे सर्व बहुपेशीय आहेत। बघा, काही अपृष्ठवंशीय तर काही पृष्ठवंशीय आहे। पृष्ठवंशीय म्हणजे काय? पाठीचा कणा असलेले। अपृष्ठवंशी म्हणजे पाठीचा कणा नसलेले। झुरळ असेल, स्नेल असेल, गोगलगाय, ह्या कशा आहेत? अपृष्ठवंशी, त्यांना पाठीचा कणा नाही। आणि पृष्ठवंशीमध्ये आपण स्वतः येतो, माणूस, माकड असेल, साप असेल, हे कशात येतात? पृष्ठवंशीमध्ये येतात। तसेच बघा, काही जलचर आहेत, पाण्यात राहणारे आहेत, पाण्यामध्ये मासा असेल, डॉल्फिन असेल, कुठे राहतात? पाण्यात राहतात। तर काही भूचर आहेत। भूचर म्हणजे काय? जमिनीवर राहणारे, आपण स्वतः माणूस, जमिनीवर राहणारे। उभयचर जे पाण्यातही राहतात आणि जमिनीवर राहतात, उदाहरणार्थ बेडूक। आणि नंतर बघा, नभचर हा आवड जातोय बघा। नभचर म्हणजे आकाशात उडणारे पक्षी, चिमणी, कावळा, पोपट,
सरपटणारे प्राणी, साप असेल, गोगलगाय असेल, अशा कितीतरी प्रकारच्या प्राण्यांनी आपले जग काय पूर्ण भरलेले, अशा विविधता असलेल्या वनस्पती व प्राण्यांनी. बघा, हे पाहून आपल्याला प्रश्न पडतो की सजीवामध्ये एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली असावी. बघा, हा प्रत्येकालाच प्रश्न पडतोय की त्याचा रंग गोरा आहे, जे डोळे असे, ती वनस्पतीचा कलर किती, फुलांचा रंग कसा, ह्या फुलांचा रंग, ही एवढी विविधता कशामुळे आली हा प्रत्येकाला प्रश्न पडतोय. आणि कशामुळे निर्माण झाली असेल हे त्यांनी विचारले. नंतर बघा, सांगा पाहू. तुम्हाला माहितीच असेल, काश्मीर व राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी व वनस्पती एकाच प्रकारचे आहेत का? आहेत का? जे काश्मीरमध्ये आढळतात किंवा राजस्थानमध्ये आढळतात ते दोन्ही ठिकाणी आहेत का? त्यामध्ये कोणता फरक तुम्ही सांगू शकाल? बघा, एकतर काश्मीरचं वातावरण कसं असतं, अतिशय थंड बर्फाळ असतं, तर राजस्थानचं अतिशय उष्ण, तीव्र उष्ण असलेला प्रदेश आहे, आपल्यालाही माहिती आहे. पण तिथलं प्रत्येक प्राणी व वनस्पतीमध्ये विविधता आहे. जे उंट असेल, साप असतील, उंदीर असेल, ते फक्त वाळवंटात आढळतात. तर काश्मीरमध्ये कुठले आढळतात? काश्मीरमध्ये ज्याला जास्त खेस आहेत अशा प्राणी आढळतात. वनस्पती ह्या सूचीपर्णीय, सूचीपर्णीय म्हणजे उलटी पानं असले, त्याच्यावर बर्फ वरघळून जावा अशा प्रकारे काश्मीरमध्ये त्याचं विविधता दिसून येते वनस्पती व प्राण्यांची. त्याच्यामुळे पहिल्याचं काही येईल नाही आणि फरक मी सांगितलेला आहे. नंतर बघा, काश्मीर सारख्या हिम प्रदेशात देवदार, पाईन असे सूचीपर्णी वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. बघा, दिलंय त्याने, काश्मीरमध्ये हा कसा आहे, हिम प्रदेश आहे, म्हणजे तिथं हिम म्हणजे बर्फ पडलो जातो, बरोबर आहे का? त्या काश्मीर सारख्या हिम प्रदेशात देवदार, पाईन, देवदार म्हणजे माहिती असेल, सर्च करू शकता, आणि पाईन असे सूचीपर्णीय म्हणजे वरती टोक असणारे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात मात्र बघा, वाळवंटी प्रदेशात बांबू, निवडुंगी सारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणजे ह्याचं वर्गीकरण परत अनुकूलन कसं झालं हे आपण डिटेलमध्ये पाहणार, त्यांनी थोडक्यात सांगितले. तसेच वाळवंटात आढळणारा उंट हा काश्मीरमध्ये आढळून येत नाही असे का? बघा, वाळवंटात जे आढळतंय, उंट आढळतोय माहितीये, पण तो काश्मीरमध्ये का आढळत नाही? कारण तो त्या वातावरणाशी काय झालेला आहे, अनुकूल झालेला आहे, बरोबर आहे का? वातावरणाशी, त्याला पाण्याची कमतरतेत ही तो जगू शकतो आणि त्याच्या अंगावरती वाळवंटाचे एकही केस आढळत नाही. तो तिथं राहू शकेल का? काश्मीर प्रदेशात नाही राहू शकत, कारण त्याचं अनुकूलन त्या वाळवंट्या प्रदेशाशी झालेलं आहे. नंतर बघा, व्याख्या. अनुकूलन दॅट मीन्स ऑफ ॲडॅप्टेशन. बघा, प्रत्येक सजीव म्हणजे जे काही वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी, आता उदाहरणार्थ उंट दिलता, त्याच्या शरीराच्या अवयवामध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप आलेला बदल म्हणजे काय? अनुकूलन होय. म्हणजे कोणताही सजीव असू दे, आता उंट सांगितला, उंट हा का झालाय, त्या उष्ण प्रदेशाशी काय झालाय, अनुकूलन झालंय आणि त्याच्या शरीरामध्ये तसा बदल झालाय. पाण्याची कमतरतेत ही तो जगू शकतो, वर्ष त्याला पाणी नसलं ही तो जगतो, एवढा त्याचा साठा ठेवलेला असतो पोटात, बरोबर आहे का? परत त्याच्या अंगावर केस नाही, कारण तो त्या वातावरणाशी जुळवून घेतले त्याच्या, आणि त्याच्या शरीरामध्ये ते अवयवामध्ये बदल केले, बरोबर आहे का? ह्या बदल झालेल्या घटनेलाच काय म्हणतात? अनुकूलन. नंतर बघा, वनस्पतीमधील अनुकूलन. ॲडॅप्टेशन इन प्लांट. निरीक्षण करा व तक्ता पूर्ण करा. बघा काय विचारलंय, बघा काय सांगितलंय, निरीक्षण करा. तुमच्या परिसरातील इतर वनस्पतीची ही उदाहरणे घ्या. त्यांनी तीनच दिलेले आहेत. बघा, वनस्पती, ठिकाण, मुळांचा प्रकार, पानांची विशेषता, त्या पानामध्ये तुम्हाला काय दिसतं, आणि खोडांची विशेषता. बघा, कमळ दिले. कमळ कुठं असतं आपल्याला माहिती आहे, पाण्यात असतं, आणि त्याचं मुळे कसे असतात, तंतुमय असतात. तंतुमय आपण शिकलो गेल्या वर्षी, 6वीला नसेल तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, व्यवस्थित आहे, सजीवसृष्टीचाच आहे. नंतर पानांची विशेषता, त्याची पानं पाहिली तर आपण गोलाकार असतात, मोठी पसरट असतात, आणि त्याच्यावरती मेनचट थर असतो, म्हणजे त्याच्यावरती पानं खराब होऊ नये म्हणून शिकणार आहोत आता. आणि खोडांची विविधता, जाडसर कंद असतात त्याच्यावर.
नंतर बघा निवडुंग. निवडुंग कुठं असतो? वाळवंटात असतो. आणि मुळांचा प्रकार काय असतो? ती मुळं काय केलेली असते? खोलवर गेलेली असतात आणि त्यांची मुळे जाड असतात. नंतर बघा पानांची विशेषता काय येईल? पानांतनाला पाण्याचं रूपांतर काट्यात झालेलं असतं, त्यामुळे त्यांना पाने हा भाग नसतोय, त्यामुळे त्याचा विशेषता सांगताच येणार नाही. बरोबर आहे का? नंतर खोडांची व्यवस्था, ते जाड व मासल असतात आणि हिरवे असतात त्याचे खोड. बरोबर आहे का? बाकींचे खोड कसे असतात? ब्राऊन कलर म्हणजे चॉकलेटी कलरमध्ये असतात, पण निवडुंगाची कशी असतात? हिरवी असतात. ही त्याची काही विशेषता आहे. नंतर बघा वड कुठं असतं? जमिनीवर असतं. मुळांचा आकार कसा असतो? त्याची जमिनीत म्हणजे त्याच्या पारंब्या लोंबकळत असतात आणि ती जमिनीत काही असतात. नंतर पानाची विशेषता मोठी व हिरवी असतात. आणि खोडांची विशेषता काय असेल? त्याचं खोड आपण गेल्या वर्षी शिकलो, एकदम टणक आणि मजबूत असतं. नंतर बघा जलीय वनस्पती म्हणजे वनस्पतीला अनुकूलन पाहतोय अगोदर, लक्षात ठेवा. वनस्पती पहिला हा पॉइंट आहे वनस्पतीमधील अनुकूलन, लक्षात ठेवा. नंतर प्राण्यामधील अनुकूलन पाहणार आहोत. अगोदर पहिल्यांदा वनस्पती अनुकूलन मध्ये कुठले कुठले घटक येतात ते पहा. पहिला जलीय वनस्पतीमधील अनुकूलन. बघा करून पहा. तुमच्या परिसरात नदी, ओढे, तलाव, सरोवर अशा जलाशयांना भेट द्या. जमिनीवर व पाण्यातील वनस्पतीमध्ये काय फरक जाणवतो? म्हणजे जे काही जमिनीवर वनस्पती आहेत आणि जे पाण्यात आहेत त्यांच्यामध्ये काय फरक दिसतो? सारखे दिसतात का? नाही दिसत. का दिसत नाहीत? बघा निरीक्षण करावं. बघा त्यांच्यात काय विविधता असते पाण्यामधील वनस्पतीमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला समजेल. बघा जलीय असणाऱ्या वनस्पतीपैकी काही वनस्पतीची मुळे तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात. आकृतीमध्ये दिलेले आहे बघा. जी काही माती आहे त्या मातीशी ती घट्ट रुजलेली असतात आणि त्यांची खोडे पाण्यात बुडलेली, तर पाने फुले पाण्यावर तरंगत असतात. आपण असेही पाहिलेलं बघा, इथे दाखवलेलं सुद्धा आहे. ह्याची जी मुळांचा भाग आहे तो काय झालाय? घट्ट पाण्यामध्ये रुतलेला आहे. त्याची पाने व फुलांचा भाग पाण्यावरती तरंगलेला दिसतो. ती खराब का होत नसतील? आपण एखादं पान जरी बघा तुम्ही टाकलं तर ती खराब होतात, पण ती पानं का खराब होत नसतील? बघा तर काही वनस्पती तर मुळासहित पाण्यात तरंगतात. आपल्याला काही दिसतात बघा वनस्पती, त्या मुळासहित काय असतात? पाण्यावरच तरंगलेल्या दिसतात. बरोबर आहे. तर काही वनस्पती पाण्याच्या आत सुद्धा दिसतात. बघा नंतर पाण्याच्या तळाशी पाहिले की तेथेही काही वनस्पती दिसून येतात. कमळ, जलपर्णी अशा वनस्पतीची देठ. बघा जलपर्णी वनस्पती आहे, म्हणजे जलपर्णी म्हणजे जलमध्ये राहणारी, पाण्यामध्ये असणारी वनस्पती म्हणजे जलपर्णी. लक्षात ठेवा, त्याला जलपर्णी म्हणलं जातं. बघा कमळ, जलपर्णी अशा वनस्पतींचे बघा जे पाण्यात असतात त्या वनस्पतीची देठ कशी असतात? वनस्पतीची देठ मऊ, पोकळ व लवचिक असतात. लक्षात ठेवा, देठ मऊ, पोकळ व लवचिक असतात. हा म्हणजे त्यांच्यात ती विविधता झालेली आहे. लक्षात ठेवा, आणि त्या वातावरणाशी त्यांचं अनुकूलन झालेले ह्या गोष्टी त्यामुळे लक्षात येतात. आणि बऱ्याचशा जलीय वनस्पतीची पाने, खोडे व या अवयवावर मेनचट म्हणजे कसा एकदम मऊ असा भाग असतोय, असा पदार्थाचा मेनचट पदार्थाचा पातळ थर असतो. मेन माहिती असेल तुम्हाला, त्या मेनाचा कसा थर असतो? मेन कसा असतो? मेणबत्तीचं वगैरे मेन कसं असतं बघा, मऊसूत, तसं ह्याच्यावर मेनचट एक प्रकारचा थर असतो अशा वनस्पतीच्या पानावर, खोडावरती. नंतर बघा काही वनस्पतीची पाने अरुंद रिबीनसारखी पातळ असतात जलीय वनस्पतीची. त्यामुळे या वनस्पती पाण्याचा वेगवान प्रवाही सहन करू शकतात. बघा रिबीनसारखा पातळ असतात, त्यांच्यात लवचिकता असते. त्या लवचिकतामुळे ते पाण्याचा कितीही वेग आला तरी त्या तुटून पडत नाहीत, तर ते काय करतात? ते वेग त्या सहन करू शकतात, कितीही वेगाने येऊ दे, कारण तेवढी त्यांच्यात लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी असते, कारण त्याच्यात ते अनुकूलन झालेलं असतं. नंतर बघा खोड व पाण्याचे देठ यामध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या वनस्पतीवर ना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोगी पडतात. बघा त्यांच्यात दिसून येतं बघा, कमळाचा देठाचा भाग कट केलेला आहे, त्याच्यामध्ये विविध पोकळ्या असतात आणि त्या पोकळ्यामुळं त्या वनस्पती काय होतात? पाण्यात तरंगण्यासाठी त्यांना मदत होते.
हे त्यांच्या म्हणजे जलचर ज्या काही जलीय वनस्पती आहेत त्यांच्यात हे काय झालेलं दिसून येतं, ॲडॅप्टेशन अनुकूलन झालेलं दिसून येतं. त्यांच्यात ही वेगळी विविधता दिसून येते. नंतर बघा जरा डोके चालवा. बघा पहिल्यांदा काय विचारलंय, अळू कमळाच्या पानाच्या पृष्ठभागावरून पाणी का ओघळून जाते. आता सांगितलं कारण त्यांच्या पानावरती मेणचट थर असतो. नंतर बघा या वनस्पतींची पाने पाण्यामुळे सडून का जात नाहीत. ह्याच्यावरतीच येईल कारण त्याच्यावर मेणचट पदार्थाचा पातळ थर असल्यामुळे त्या काय होतात, लवकर खराब सडून जात नाहीत. आणि त्याच्यामुळे त्याच्या हातात पोकळे असते त्याच्यामुळे त्याच्या काय होतात, ते पाणी शिरू शकत नाही. नंतर बघा या वनस्पतीची मुळे आकाराने लहान व तंतुमय का असतात. कारण आताच आपण पाहिलं बघा, हवेचा कितीही प्रवाह झाला तरी त्या काय करतात, ते सहन करू शकतात. बरोबर आहे का. म्हणजे खोड व पाण्याचा देठ असलेल्या हवेच्या पोकळ्या वनस्पतीवर पाण्यावर तरंगण्यासाठी काय होतात, ते उपयोगी पडतात. नंतर बघा त्यातील दुसरा पॉइंट, वनस्पतीमधील अनुकूलन मधला वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन. बघा करून पहा, तुम्हाला प्रयोग होईल सुद्धा. हा प्रयोग दिलेला आहे बघा. पहिल्यांदाच फर्स्ट प्रयोग आहे, एका निवडुंगाची व एका भरपूर पाने असणारी वनस्पती अशा 2 कुंड्या घ्या. आणि दोन्ही कुंड्यात काय, एकात भरपूर झाडं असलेली आणि एकात फक्त निवडुंगात झाड असलेलं घ्यायचं. दोन्ही कुंड्यातील वनस्पतींना च्या पानाभोवती प्लॅस्टिकच्या पिशव्या सैलसर बांधून, म्हणजे एकदम घट्ट बांधून ते काय होतील, खराब होतील एक वेळ. त्यासाठी सैलसर पिशवी बांधा आणि कुंड्या सकाळपासून उन्हात ठेवा. दुपारी त्या कुंड्या वर्गात आणून निरीक्षण करा. बघा तेव्हा तुम्ही निरीक्षण करताना तेव्हा तुम्हाला असं दिसून येईल की ज्याच्या भोवती म्हणजे निवडुंगाभोवती जी पिशवी आपण गुंडाळलेली आहे त्याच्यामध्ये वॉटर ड्रॉपलेट म्हणजे पाण्याचे जे थेंब आहे बाष्पीभवन अतिशय कमी प्रमाणात झालेले दिसून येईल. आणि ज्याला जास्त पाने आहेत त्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात जास्त, त्याच्यात त्या प्लॅस्टिकच्या पिशवीभोवती जास्त तुम्हाला पाणी साचलेलं दिसून येईल. का बघा का दिसून येईल, दोन्ही पिशव्याचे पाण्याचे प्रमाण सारखे दिसते का, उत्तर नाही येईल. बघा वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात. बघा वाळवंटी वनस्पती ज्या आहेत त्यांना पाने नसतात, कारण बघा किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात आणि ती किती असली तरी ती एकदम सुईसारखी असतात किंवा त्याचे काट्यामध्ये रूपांतर झालेले असते. एक लक्षात ठेवा, ज्या वाळवंटी वनस्पती आहेत किंवा निवडुंगी जरी घेतलं तरी त्याचं पानाचं रूपांतर काट्यामध्ये झालेलं असतं, त्यांना पाने नसतात. नंतर बघा या रचनेमुळे त्यांच्या शरीरात कमी पाणी वाफेच्या स्वरूपात बाहेर टाकले जाते. त्याच्यामुळं आता जो प्रयोग केला त्यात मी सांगतो बघा, त्याच्यामुळं काय होतं, कमी पाणी बाहेर टाकलं जातं काट्यात रूपांतर झाल्यामुळं. नंतर बघा खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवतात. आपल्यात जी काही झाडं आहेत जी पाण्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते, बरोबर आहे का. पण ह्या सर्व क्रिया निवडुंगासारख्या झाडामध्ये, वाळवंटी प्रदेशातील झाडामध्ये कुठं होतं, तर खोडामध्ये अन्न साठवत असतं आणि त्यामुळे त्यांचा मांसल भाग असतो. आणि बघा पानाच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावे लागते. त्यांना पानं नसल्यामुळे हिरवा भाग दिसतो, एवढं लक्षात ठेवा. हरितद्रव्य असतात त्याच्यात, पण त्या खोडामध्येच त्याचं विश्लेषण झालेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याच्यात प्रकाश संश्लेषण हे फक्त खोडामध्ये होतं, म्हणून ती हिरवी असतात. या वनस्पतींची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीवर खूप खोलवर गेलेले असतात. त्याची मुळे जी आहेत ती जमिनीत खोलवर गेलेली असतात. का तर पाण्याच्या शोधात. तर काही जमिनीच्या दूरवर पसरतात. या वनस्पतीच्या खोडावर देखील मेणचट पदार्थाचा जाड थर असतो. ह्या सुद्धा वनस्पतीवर मेणचट जाड थर दिलेला असतो निवडुंगासारख्या, म्हणजे त्यांच्यात ते त्या पद्धतीने अनुकूलन झालेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्यात विशिष्ट विविधता आपल्याला आढळून येते. नंतर बघा तिसरा वनस्पतीमध्ये अनुकूलनमध्ये तिसरा पॉईंट, हिम प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन, ॲडॅप्टेशन इन स्नोई रिजन प्लांट. बघा सांगा पाहू, हिम प्रदेशातील वनस्पती उतरत्या फांद्याचा त्यांना काय उपयोग होतो. बघा उत्तर दिलेलं आहेच त्यांनी. हिम प्रदेशामधील वनस्पतीमध्ये प्रामुख्याने देवदार, पाईन अशा सूचिपर्णीय, बघा हिम प्रदेशात सूचिपर्णीय वृक्षाचा समावेश होतो. अशा
त्यांचा आकार शंकूसारखा असतो, फांद्यांची रचना उतरती असते। या प्रदेशामध्ये खूप हिमवृष्टी होत असते। हिमवृष्टी म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात बर्फ पडत असतो हिम। तसेच थंडीही खूप असते। शंकूच्या आकारामुळे या वनस्पती बर्फ साचून राहत नाही। यांचा बघा उतरत्या फांद्या का असतात तर त्यांच्यावरती बर्फ साचून राहत नाही उतरत्या फांद्या असल्यामुळे। तसेच त्यांची जाड सालीमुळे त्यांना थंडीतही तग धरू शकत नाही किंवा ते खराबही होऊ शकत नाही उतरत्या फांद्याचा। त्याच्यावर जास्त वेळ त्या बर्फ साचला जात नाही उतरत्या फांद्या असल्यामुळे। इथं दाखवलंय बघा, ह्याच्यामुळे काय होतं, हा बर्फ ह्याच्यावर जास्त वेळ टिकून राहत नाही। नंतर बघा चौथा पॉइंट वनस्पतीमधील अनुकूलन मधला, जंगल प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन। जंगलासारखे बघा, या प्रदेशात वृक्ष, झुडपे, रोपटे असे विविध प्रकार आढळतात। सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या सर्व वनस्पतीमध्ये स्पर्धा असते। म्हणजे सूर्य जो प्रकाश आहे तो खेचण्यासाठी ते एकमेकावर अवलंबून असल्यासारख्या त्या वनस्पती त्यांच्यात ईर्ष्या चालू असते, स्पर्धा चालू असते। जंगलात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वृक्ष उंच वाढतात, तसेच त्यांच्या आधाराने वेलीही उंच वाढतात। काही वेलींच्या खोडावर असणारे तणाव म्हणजेच खोडांचे अनुकूलन होय। म्हणजे हे प्रत्येकाचं त्यांच्यात झालेलं काय आहे तर सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने अनुकूलन, विविधता दिसून येते आपल्याला। नंतर बघा गवताळ प्रदेशातील अनुकूलन। बघा गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणात खुरटी, झुडपे व गवताचे विविध प्रकार आढळतात। म्हणजे छोटी छोटीच रोपटी आढळतात, म्हणजे ठराविक उंचीपर्यंतच। हे गवत तंतुमय मुळामुळे जमिनीची धूप थांबवते। विषुवतीय प्रदेशात दाट जंगल असते, त्यांच्यामध्ये तेथील प्राणी लपून राहू शकतात। बघा तुम्हाला पाठीमागं प्रश्नही विचारला ह्याच्यावरती। नंतर बघा तथापि थंड प्रदेशात आढळणारे गवत उंचीने खुजे असते, त्यामुळे यात सशासारखे प्राणी आढळतात। डोंगर उतारावर, पठारी व मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात। हे काय गवताळ प्रदेशामधील अनुकूलन आहे। बघा निरीक्षण करा व चर्चा करा। बटाटा, भुईमुग, सुरण, जलपर्णी, कोरफड, बाबूळ, गाजर, कांदा, बीट, कारले, द्राक्षे तुमच्या सभोवताली असणाऱ्या जे काही वनस्पती आहेत ह्या दिलेल्या सोडून तुमच्या ज्या काही वनस्पती आहे त्या वनस्पतीत कोणत्या अवयवात अनुकूलन झालेले आहे ते तुम्ही निरीक्षण करा व निरीक्षणाने ते लिहून काढू शकता। म्हणजे त्यांच्यात नेमकं मुळाचं रूपांतर कशात झाले, फळात झाले, पानाचं रूपांतर कशात झाले ते लिहून काढायचं। नंतर बघा अन्न ग्रहणासाठी झालेले अनुकूलन, हा सुद्धा त्यातलाच पॉइंट आहे। बघा अडॅप्टेशन फॉर फूड इन प्लांट, वनस्पती अनुकूलन मधलीच आहे शेवटचा पॉइंट। बघा बहुतेक सर्व वनस्पती या जमिनीवर स्थिर व स्वयंपोषी असतात। स्थिर म्हणजे एकाच ठिकाणी असतात, बरोबर आहे का। स्वयंपोषी म्हणजे काय, ते स्वतः अन्न प्रकाश असलेल्या साहाय्याने तयार करतात। नंतर बघा मात्र अमलवेलीसारख्या काही वनस्पती परपोषी आहेत। परपोषी म्हणजे आपण कसं दुसऱ्यावर अवलंबून आहेत, तसाच अमरवेलीसारख्या अशा काही वनस्पती आहेत त्या दुसऱ्यावर अवलंबून असतात। अमरवेलीचे शरीर फक्त पिवळ्या तंतुमय काड्यासारखे खोडांचे जाळे असते। बघा आकृतीवर जो काही पिवळा भाग आहे पानावरती तो म्हणजेच अमरवेल, लक्षात ठेवा, तुम्ही पाहिलाही असेल। नंतर बघा पाने नसल्याने अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही। ते फक्त पिवळा भाग आहे एवढं लक्षात ठेवा। ज्याचा वेगळा कलर आहे म्हणजे त्याच्यात प्रकाश संश्लेषणाची क्रिया काय असते, अब्सेंट असते, म्हणजे ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, ते अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात। परंतु आधारक वनस्पतींच्या खोडातून पोषण द्रव्ये शोषून घेण्यासाठी तिला चूसके मुळे असतात। म्हणजे दुसऱ्यांच्या खोडातून आवश्यक असणारी पोषण द्रव्ये शोषून घेण्यासाठी त्यांच्या मुळामध्ये एक विविधता झालेली दिसून येते, म्हणजे चूसक मुळे असतात त्यांना। ती आधारक वनस्पतीच्या रसवाहिन्या, जलवाहिन्यामार्फत पोचतात व अन्न पाणी शोषून घेतात। नंतर बघा बुरशी तर माहीत असेल, बुरशीमध्ये हरितद्रव्ये नसल्याने ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही। तो त्याचाही पावाचा बघतो तर भाव पिवसरच असतो, त्याच्यामुळे त्यांच्यात ही प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत नाही। ती भाकरी, पाव यासारख्या पिष्टमय पदार्थापासून अन्न मिळवते। ती काय भाकरी असेल, पाव असेल या पिष्टमय पदार्थापासून ती स्वतःची अन्नाची गरज भागवते, म्हणजे त्यांच्यात ही अनुकूलन झालेलं दिसून येतं बुरशीमध्ये।
म्हणजे काय झाले बघा, अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळासारखे तंतू असतात. हे त्यांच्यात काय झाले, अनुकूलन, ॲडॅप्टेशन झाले. नंतर बघा वनस्पतीच्या वाढीसाठी, प्रत्येकाला माहिती आहे वनस्पतीच्या वाढीसाठी कशाची आवश्यकता आहे, नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियमची, या घटकांची आवश्यकता असते प्रत्येक वनस्पतीच्या वाढीसाठी. नंतर बघा, ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती जशा घटपर्णी, व्हीनस, फ्लायट्रॅप, ड्रोसेला या कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात. बघा इथं दाखवलेला आहे, हा व्हीनस फ्लायट्रॅप आहे. ह्या वनस्पती असं वैशिष्ट्य आहे की ते नायट्रोजन काही केलं ते नायट्रोजनची घरं त्यांची भागत नाही, पण त्यांना वाढीसाठी नायट्रोजनची गरज असते. मग त्या करतात, त्यांच्याकडे एक अट्रॅक्शन पॉवर असते आणि त्या अट्रॅक्शन पॉवरच्या काहीच करते, कीटकांना ती अट्रॅक्ट करते आणि तो काटेरी भाग आहे तिथं बसले ते कीटकांना काय करतात, गिळतात आणि स्वतःच्या अन्नाची गरज भागवतात, म्हणजे नायट्रोजनची गरज भागवतात. अशा काही वनस्पती आहे, विश्वास बसणार नाही. पण बघा अशा वनस्पतीमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने व फुलामध्ये अनुकूलन झालेलं आहे. म्हणजे त्याच्यात तशा प्रकारचं काय झालेलं आहे, अनुकूलन झालेलं दिसून येत आहे आपल्याला. नंतर बघा प्राण्यामधील अनुकूलन, ज्या प्रकारे वनस्पतीमध्ये अनुकूलन पाहिलं त्याचप्रमाणे प्राण्यामधील बघा ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व तुम्ही पाहिलेल्या प्राण्यांची यादी व तुमचे जे आसपास असतील म्हणजे ते आपल्याला जास्त समजलं जातं, लक्षात ठेवा कधीही त्याची यादी करा, त्यांच्यात काय अनुकूलन दिसतं हे आपल्याला कळेल. बघा आता समूहात बसून मित्रांनी केलेल्या यादी व तुमच्या यादीमध्ये प्राणी जे काही आपण यादी केलेले त्याच्यामध्ये तुलना करा, म्हणजे त्यांच्यात काय विविधता दिसते, कुठले प्राणी कुठे राहतात, काय खातो, त्यांना पाठीचा कणा आहे का नाही, त्यांना पंख आहे, कल्ले आहे, शेपटू आहे, शेपूट आहे का, म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्ही तिथं नोंद करा, म्हणजे तुम्हाला समजेल तेवढ्यासाठी. या मुद्द्याच्या आधारे चर्चा करावं, एक तक्ता बनवा. ज्याप्रमाणे आपण कमळ, निवडुंगाचा तक्ता केला त्याचप्रमाणे वनस्पतीचा तक्ता करा, प्राण्यांचा. बघा जमिनीवर पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात कोणता वेगळेपणा दिसून येतं, म्हणजे त्याच्या शोषणाची प्रक्रिया असेल, पोहण्यासाठी त्यांच्यात झालेलं अनुकूलन असेल, हे आपल्याला दिसून येतं, बरोबर आहे का. नंतर बघा जमिनीवरील प्राण्यापेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा, शरीराचा आकार यामध्ये बदल झालेला दिसून येतो, बरोबर आहे का, पहिलं त्वचेमध्ये आणि शरीराच्या आकारामध्ये. नंतर माशाच्या त्वचेवर खवले तसे शरीरावर पर असतात माशामध्ये, तर शरीराचा आकार दोन्ही टोकांना निमुळता व श्वसनासाठी नाकाऐवजी ते कल्ल्याचा वापर करतात मासे. पापण्या कशा असतात, पारदर्शक असतात आणि या प्राण्यांमध्ये हवेच्या पिशव्या असतात, म्हणजे त्यांच्यात विविधता, अनुकूलनता झालेली दिसून येते. नंतर बघा बेडूक, बदक, कासव यांच्या शरीराचे निरीक्षण करा. बघा पायांचे त्यांना कशासाठी उपयोग होत असेल, बेडूक असेल, बदक असेल, कासव असेल, याचे सर्व उत्तर आहेत. बघा बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे शोषण करतो हे तुम्ही जरा थोडंसं डोकं चालवा, सर्वांची उत्तरं सांगणार आहे. बघा बेडकाच्या मागचा लांब पायाचा कशासाठी उपयोग होतो. नंतर बदक पाण्यात असताना ओले का होत नाही, बदक पाहिला असेल तो पाण्यात असतोय पण तो ओला का होत नाही. बघा सर्व उत्तरं आहेत, तरी पण विचार करा. बघा बेडूक, बदक यांच्या पायांच्या बोटामध्ये पडदे असल्याने, बघा बेडूक, बदक यांच्या पायाच्या बोटामध्ये पडदे असल्याने पायांना त्यांना वल्ल्याप्रमाणे उपयोग होतो. वल्ल्या म्हणजे बोट चालवताना जे काही वापरतात वल्ला, त्याला वल्ला म्हणलं जातं. बदक, पानकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिसे तेलकट असल्याने बघा त्याच्यामुळे त्यांचं अंग ओलं होत नाही, वरघळून पाणी जे आहे ते काय होतं, वरघळून जातं. नंतर बघा बेडकाच्या पायातील बोटातील पडदे, बुळबुळीच्या त्रिकोणी डोके यामुळे तो पाण्यात सहज पोहतो. नंतर पाण्यात तसेच जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे शोषण करतो, तर जमिनीवर असताना नाक व फुफ्फुसाद्वारे, म्हणून तो पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. कोण, बेडूक. म्हणजे त्यांच्यात तसं काय झालेलं आहे, अनुकूलन झालेलं आहे, म्हणून तो पाण्यात व जमिनीत दोन्ही ठिकाणी राहतो. बघा लक्षात ठेवा, तो जमिनीच्या वर असतो तेव्हा नाकाने शोषण करतो आणि पाण्यात असतो तेव्हा फुफ्फुसाद्वारे तो शोषण करतो. नंतर बघा बेडकाचे वैशिष्ट्यपूर्ण पाठ
त्याला गवतात लपण्यास मदत होते. म्हणजे त्याचं पाठ कशी असते, हिरवळ असते आणि तो मध्ये गवतात जरी असला लपून बसला तरी तो आपल्याला सहज दिसू शकत नाही. तुम्हाला माहिती असणाऱ्या आणखी काही उभयचर प्राण्यांची नावे सांगा. उभयचर म्हणजे पाण्यातही राहतात आणि जमिनीवर राहतात आणि त्यांच्या अनुकूलनाचा अभ्यास करा. नंतर बघा जंगल व गवताळ प्रदेशात या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. बघा जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंहासारख्या मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात व त्यांना नख्या असतात. या प्राण्यांना अनुकुचीदार सुळे असतात. त्यांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो, म्हणजे जे अनुकुचीदार सुळे दात असतात लांब सडक, त्यांचा कशासाठी, शिकारीसाठी त्याचा उपयोग होतोय. नंतर बघा वाघाच्या पायाच्या तळव्यांना गादी असं, म्हणजे तळव्याचा भाग आहे तो गादीच असतो. का असतो, कारण त्यामुळे त्यांची चाहूल भक्ष्यास लागत नाही. त्यांना जे काही भक्ष्य करायचं आहे, ज्याची शिकार करायची आहे, ज्याची चाहूल त्यांना लागत नाही, त्यामुळे व सहजतेने ते भक्ष्य पकडता येते. मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते, त्यामुळे दूर अंतरावरील भक्ष्य नजरेस पडते. म्हणजे दूर जरी असलं तरी ते भक्ष्य त्यांच्या नजरेस पडतं. नंतर बघा शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्याचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते. म्हणजे जे शाकाहारी प्राणी आहेत, जे फक्त गवत वगैरे खातात त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो. त्या डोळ्याचा त्यांना कशासाठी उपयोग होतो, तर जो काही परिसर आहे अवतीभोवती तो त्यांना मोठ्या प्रमाणात दिसतो व शत्रूपासून बचाव करण्यास संधी मिळते. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक तसेच खूर मजबूत असतात. त्यांचे पाय कसे असतात, निमुळते असतात, बारीक असतात, आकृतीमध्ये आहे बघा. नंतर बघा अशा प्राण्यांचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेतात. त्यांचे जे लांब कान आहे त्याचा उपयोग कशासाठी होतो, तर दूर अंतरावर जे काही शत्रूची सावट आहे, जे काही वेध आहे ते त्यांना सहज ऐकू येतं. हरिण, काळवीट यांचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो. म्हणजे जो काही परिसर आहे ज्या रंगाचा त्या परिसरात तो मिळता जुळता असतो, त्याच्यामुळे शिकाऱ्याला तो सहज दिसू शकत नाही. नंतर बघा वनस्पतीचे खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दात असतात. म्हणजे खोडे असतील, पाने असतील, ते खाण्यासाठी त्यांना मजबूत दात असतात. नंतर बघा वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. हा पाठीमागही प्रश्न विचारला, हे तुम्ही सहज लिहू शकता. 2 प्रश्न विचारले, दोन्हीचीही उत्तर ही लिहू शकता. बघा वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. म्हणजे तिथं पाण्याची अवेलेबल नसते, पाणी खूप कमी असतं. शहरातील पाणी टिकून येण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. म्हणजे त्यांच्यात ते अनुकूलन झालेल्या प्राण्यामध्ये त्यांची त्वचा जाड असते. पाय लांब व तळवे गादीसारखे असते, म्हणजे खालचा जो चटके आहे ते लागू नये म्हणून. पर नाकावर त्वचेची घडी असते, नाकावर त्याच्या काही त्वचेची घडी पडलेली असते, कारण श्वास जास्त बाहेर फेकला जाऊ नये म्हणून. पापण्या लांब असतात व जाड असतात. का तर तो उन्हाची डोळ्याला जास्त लागू नये ऊन म्हणून. वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बिळात राहतात. हे सुद्धा कुठे राहतात, वाळवंटी प्रदेशात राहतात, लक्षात ठेवा. उंदीर, साप, कोळी, सरडी हे सर्व वाळवंटी प्रदेशात राहतात. नंतर बघा हिम प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. याक, ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वती शेळी, चंदरी कोल्ही, सायबेरियन हस्की, कुत्रा, हिमबिबटे या प्राण्यांची विषुववृत्तीय जंगलातील याच जातीत म्हणजे हे जे प्राणी आहे तुम्ही इंटरनेटवर टाकलं की सर्व माहिती मिळून जाईल. गुगलवरती सर्च करू शकतो तुम्हाला खरंच माहिती पाहिजे असेल तर. नंतर बघा हिम प्रदेशात राहणाऱ्या वरील सर्व प्राण्यांचे त्यांच्या त्वचेवर लांब व दाट केस असतात. म्हणजे जिथं काश्मीरसारखा भाग बघतात तिथे असणारे जे काही सर्व प्राणी आहेत त्यांच्या अंगावर काय असतात, भरपूर प्रमाणात केस असतात. त्यांचा उपयोग कशासाठी होतो, थंडीपासून त्यांचा बचाव होतो लांब केसामुळे, बरोबर आहे का. दाट केस, पांढरे व चंदेरी रंग असतो, कारण त्या रंगामुळे त्यांना काय होतं, थंडी कमी लागली जाते. त्यांना काय उपयोग होत असेल, थंडीपासून बचाव होतो. हिम प्रदेशात असतात म्हणजे प्रमाण त्याच्यात काय झालेलं असतं, अनुकूलन झालेलं असतं. नंतर बघा हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. बघा सांगा पाहू. रस्त्यावरून धावणारी वाहने व आकाशात उडणारी विमाने त्यांच्यात रचनेत मुख्य फरक कोणता.
ती जमिनीवर असून ती आकाशात असतात, बरोबर आहे का? नंतर बघा, पक्ष्यांच्या शरीरात देखील दोन्ही टोकांना निमुळते असल्याने त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. म्हणजे त्याला कुठलाही विरोध होत नाही, त्याच्याबरोबर ते उडत असतात हवेबरोबर. शरीरावरील पिसाचे आवरण पुढच्या पायांचे पंखात झालेले असते. नंतर बघा, पोकळ हाडे यामुळे त्यांचे शरीर हलके असते. पोकळ हाडे असतात त्याच्यामुळे त्यांचं शरीर हलकं असतं व उडण्यासाठी ते काय असतात, अनुकूलन झालेले असते. नंतर बघा, कीटकांचे शरीर ही निमुळते हलकी असतात. कीटकही पाहिलेत. नंतर बघा, पंखाचे दोन्ही जोड्या व कळीसारखे 6 पाय अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात. तसेच त्यांना चालतानाही तुम्ही पाहिले असेलच, म्हणजे त्यांचे ते अनुकूलन झालेलं आहे. वट वाघूळ त्यांच्या पुढच्या पायाच्या बोटामध्ये त्वचेचे पडदे असल्याने उडू शकते. नंतर बघा, तुमच्या परिसरात विविध पक्षी, जे काही पक्षी असतील किंवा कीटक असतील त्यांची नोंद करा, त्यांच्यात काय अनुकूलन झालेलं आहे ते तुम्ही लिहा. नंतर बघा, सरपटणाऱ्या प्राण्यामधील अनुकूलन हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.